एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक महानगरपालिकेनं निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामाविरोधात कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे। बॉस सर्कल परिसरात वेद मंदिरासमोर सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाची महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी रस्त्यावरील काही कॉन्क्रीट पॅनलमध्ये मानांकनापेक्षा अधिक तडे आढळून आल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। याची तात्काळ दखल घेत आयुक्तांनी संबंधित निकृष्ट भाग पाडून नव्यानं बांधण्याचे आदेश दिले। तसेच कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर दररोज 1,84,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय। यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की विकास कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। नागरिकांच्या कररूपी पैशातून होणारी प्रत्येक कामे निर्धारित दर्जानुसार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत ही महापालिकेची जबाबदारी आहे। त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान शहरातील विविध विकास कामांची नियमित गुणवत्ता तपासणी सुरू असून ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील तेथे तातडीने दुरुस्ती आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। आज आपण ॲक्च्युली सकाळपासून इथे पाहणी करत होते। आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायची आहे। तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलं आहे की ते क्रॅक्स आले, काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता की मागे नाही आहे। तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी गेली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली। तुम्ही बघू शकतात आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटच्या हा पॅचमध्ये, आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय। असे किती ठिकाणी मॅडम असे निकृष्ट काम तुम्हाला आता हा 50 फूटमध्येच आहे, बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू। कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला। असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवसच झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो। इथे जे आहे इथे हे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला ते क्रॅक्स आलेले आहेत, तर नेमकं काय म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेतरी तडजोड झाली आहे ठेकेदारांनी? नाही, त्यांच्याकडनं जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही। जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही, त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवला पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं आहे, मग क्युरिंग केली नाही, क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत। अदरवाईज बाकी स्ट्रक्चर हे होतं, पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण ॲक्सेप्ट करणारच नाही, म्हणजे आपला तर एकदम क्लिअर आहे।